नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब तसेच भाजप उमेदवार सुधाकर शुंगेकर यांच्या प्रचारासाठी अहमदपूर येथे बोलताना भाषणात सांगितलं की राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे मदत निधी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। यंदाच्या वर्षी सोयाबीन व कापसाचे भाव फारच घसरले आहे। यामुळे शेतकऱ्यांना निदान खर्च तरी भागावा ह्या उद्देशाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी दिनांक 12 जून पूर्वी खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची माहिती मुंडे साहेब यांनी दिली आहे। यावेळी बोलताना मुंडे साहेब यांनी सांगितलं की सध्या आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता उठल्यानंतर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे मदत निधीसाठी 4,500 कोटी रुपयाची पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर केले आहे। या पॅकेजच्या माध्यमातून कापूस सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे। याशिवाय सोयाबीन तसेच कापसाला योग्य प्रकारचे भाव मिळण्यासाठी हमी भावाची घोषणा सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। लातूर लोकसभाचे उमेदवार सुधाकर शुंगेकर यांच्या अहमदपूर येथील प्रचार सभेमध्ये ही मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केली आहे। त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्यात मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते। या भागामध्ये सध्याची स्थिती मोठा दुष्काळ पडला आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी खरीप हंगामामध्ये पाण्याअभावी पीक घेऊ शकले नाहीत, म्हणून या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। म्हणून सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा कृषी मंत्र्याकडून केली गेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सोयाबीन बद्दलचं छोटंसं अपडेट होतं। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।